36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील प्रभा मंगलम येथे आमदार गजानन लवटे यांचा जय नागरिक सत्कार करण्यात आलाय व त्यांचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आलाय. यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना मतदारसंघाचा विकास हेच माझं लक्ष असून या योजनेअंतर्गत निधी खेचून आणण्याचा प्रयत्न आहे. काही प्रश्न मार्गी लागलेले असूनही काही प्रश्न मार्गी लागतील. जनतेची सेवा करत राहील आणि माझे लक्ष माझ्या मतदारसंघातून जनता आहे. जनतेने मला विश्वास दाखवून आशीर्वाद दिला, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं मत मान्यवरांनी व्यक्त केलंय. यावेळी उपस्थित आमदार गजानन लवटे, सुधीरभाऊ सूर्यवंशी, प्रेमभाऊ भोके, विकासभाऊ येवले, महेंद्रभाऊ दीप्ती, कपिलभाऊ देशमुख, मुन्नाभाऊ काळे, सुयोग काळे, राजूभाऊ आळकोटकर, शिवसैनिक, गोगा मतदारसंघातील नागरिक उपस्थित होते. जे आपण हे रिक्षा वाटप चालू आहे त्याच्यात 4 लोकांचा नंबर लागलेला आहे. ज्या लोकांचे डॉक्युमेंट आलेले आहेत, ज्या लोकांची पूर्तता होऊन राहिली, साहेबांना आणि मला आम्ही जे पूर्तता करून त्यांना या 2 महिन्यात 4 महिन्यात जे बरोबर त्यांनाही म्हणजे मिळेलच, जो सरकारी लाभ आहे तो मिळेलच असा याच्यामध्ये कोणाचा भेदभाव नाही. आणि या लोकांना यांच्या म्हणजे 80 किती पर्सेंट होतं यांचा 90%. तुझं याचंही मला वाटतं 80 की 90. मग माझं असं मत आहे या 4 लोकांना आणि बाकीचं जे साहित्य आहे त्या लोकांना आपण आता देणार आहोत आणि उर्वरित 2 किंवा 3 महिन्यानं आपण हे देण्याची कृपा करू पक्का. आणि यांचे जे डॉक्युमेंट आहे यांचे कागदपत्र आहे. तेव्हा मला अशी अपेक्षा होती की गजभाऊंनी आमदार व्हावं, पण त्या बुऱ्याच्या मातेनं ते मागणी आम्ही मंजूर केली. आता बोलता बोलता आमचे येवले दादा बोलून गेले की गजूभाऊच्या वयाचं कोणी सांगत नाही, ते कोणी सांगू शकत नाही. ते जर विचारात वहिनीला बसले असतील त्या सांगतील तुम्हाला. अरे हा माणूस जीवनात पहिलेपासून सकाळी 6 वाजता घरून निघून आपल्या कामाच्या बद्दल इमानदार रात्री 12 वाजता घरी जात होता. आणि आमदार झाल्यावर अशी परिस्थिती आहे की मी केव्हा फोन केला, मला जेव्हा वाटलं की आमदाराशी बोलावं तेव्हा मी फोन केला, तर मला एकच दिवस आमदाराला असं नाही सांगितलं की भाऊ मी घरी बसलो आहे. आमदार कधी असंपूर्ण असेल, कधी एवढा असेल, कंटिन्यू आमदार फिरत असतो. माणसावर प्रेम करणारा, हिंदुत्वावर प्रेम करणारा आणि खऱ्या अर्थाने शिवसेनेची विचारधारा समाजामध्ये पोहोचवणारा जो शिवसैनिक आहे त्याच्याकडे पाहून त्याला तिकीटं दिली आणि त्या माध्यमातून अनेक शिवसैनिक या राज्याच्या आणि देशाच्या मोठमोठ्या समाजामध्ये पोहोचले. ही शिवसेनेची पुण्याई आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून, त्याचंच प्रतीक म्हणून आमचे गजानन भाऊ लवटे सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात मित्रांनो पोहोचलेले आहेत. ही आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे, अभिमानाची बाब आहे की आपल्या सगळ्यांना सतत केव्हाही 24 तास उपलब्ध असणारा, सर्वसामान्य माणसाला कधीही सहज भेटणारा, आपल्या घरी आणि कार्यालयामध्ये कोणी जर एखादा दलित अपंग माणूस जर गेला तर त्याची कामं सहजपणे करणारा एक आमदार आपल्या मतदारसंघाला उपलब्ध झालेला आहे. आणि म्हणून अशा माणसाच्या या वाढदिवसासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी भरणी केलेली. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी रमेश सावळे, अंजनगाव सुर्जी.